कलर्स मराठी वाहिनीच्या मालिकेच्या टीआरपी मध्ये कोणताही बदल पाहायला मिळत नाहीये। दिवसेंदिवस या मालिकेच्या टीआरपी मध्ये घसरणच होत आहे। झी मराठी आणि स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांच्या टीआरपी मध्ये या आठवड्यात वाढ पाहायला मिळाली आहे। आता कलर्स मराठी वाहिनीच्या मालिकांचे देखील टीआरपी रिपोर्ट समोर आले आहेत। चला तर मग जाणून घेऊया कोणती मालिका बनली आहे नंबर 1 आणि कोणत्या मालिकेचा टीआरपी घसरलेला आहे। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग पाहूया कलर्स मराठी वाहिनीच्या 5 मालिकांचे टीआरपी रिपोर्ट। नंबर 5 वरती आहे इंद्रायणी ही मालिका 0.4च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात या मालिकेच्या रेटिंगमध्ये 0.1 ने वाढ झाली असली तरी मालिका 5व्या क्रमांकावरती येऊन पोहोचली आहे। तर नंबर 4 वरती आहे अशोक मामा ही मालिका 0.5च्या रेटिंगसह। या मालिकेच्या रेटिंगमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत कोणताही बदल पाहायला मिळत नाहीये। तर नंबर 3 वरती आहे पिंगा ग पोरी पिंगा ही मालिका 0.5च्या रेटिंगसह। या मालिकेच्या रेटिंगमध्ये देखील कोणताही बदल पाहायला मिळत नाहीये। तर नंबर 2 वरती आहे आई तुळजाभवानी ही मालिका 0.8च्या रेटिंगसह। मालिकेच्या रेटिंगमध्ये 0.1 ने वाढ झाली आहे। मालिकेने दुसरं स्थान मिळवलं आहे। तर नेहमीप्रमाणे कलर्स मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका बनली आहे जय जय स्वामी समर्थ। या मालिकेने मिळवलं आहे 0.8चा रेटिंग। मालिकेच्या रेटिंगमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत 1 पॉइंटने वाढ झाली आहे। तर हा होता कलर्स मराठी वाहिनीच्या 5 मालिकांचा टीआरपी रिपोर्ट। या 5 मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। आता येणाऱ्या दिवसात कलर्स मराठी वाहिनीच्या टीआरपी मध्ये वाढ होते की याहून जास्त घसरण होते हे पाहणं रंजक ठरणार आहे। दरम्यान या टीआरपी रिपोर्टवरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।